नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम। मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय आपल्या रूममध्ये असतात। अक्षय रमाच्या डोक्याचा किस घेतो आणि तिच्या कपाळाचा किस घेतल्यानंतर तो रमाला म्हणतो की आता काही तू टेन्शन घेऊ नको, काळजी करू नकोस रमा, आपल्यामध्ये आता कोणीही येणार नाही। तेव्हा मात्र रमा अगदी खुश होऊन आपल्या अक्षयकडे पाहत असते आणि तेवढ्यात जान्हवी आनंद हात येतात। तर आनंद म्हणतो की नाही, आम्ही काहीही बघितलेलं नाही। तेव्हा मात्र आता रमा आणि अक्षय लाजतात। जान्हवी अगदी प्रेमाने विचारते की काय लव्हर्स, अरे काय चाललंय, अरे लाजताय काय तुम्ही, कशाला लाजतात, इतक्या दिवसांनी तुम्हाला मनसोक्त वेळ मिळाला त्यामुळे जरा कसर भरून काढा। त्यानंतर अभि सुद्धा तेथे येतो, अभि सुद्धा हसतो। तर जान्हवी विचारते की नाही हो की नाही बेबी, तर आनंद सुद्धा हसतो। तर अक्षय म्हणतो की काय रे, तुम्ही काही धाड टाकली की काय। तेव्हा अभि म्हणतो की रमा, तर अक्षय विचारतो की काय रे, काय अभ्या। तेव्हा अभि लगेच कान धरून उठभाषा काढायला सुरुवात करतो। तेव्हा रमा म्हणते की अभि दादा, अहो काय करतात तुम्ही हे सर्व। अक्षय म्हणतो की अभि, अरे उठ, काय करतो हे, म्हणून तो अभिच्या हाताला धरतो आणि अभिला उठवतो। तरी सुद्धा अभि म्हणतो की नाही, आय एम सॉरी रमा, खरंच मी खूप चुकलो। त्यावर रमा म्हणते की अभि दादा, अहो नका ना तुम्ही सॉरी म्हणू प्लीज। तेव्हा अभि म्हणतो की नाही रमा प्लीज, मला बोलून दे। गेल्या 2 वर्षापासून तुम्हाला राखी बांधली, एक भाऊ म्हणून माझं कर्तव्य होतं की अगं मी तुझं रक्षण करणं। अगं मला ते नाही जमलं, उलट तूच माझं रक्षण करत आली, परंतु मला खरंच ते नाही जमलं, मी खूप चुकलो। एक भाऊ म्हणून वाटेल तसं मी तुझ्याबरोबर वागलो, अगदी मला लाज वाटते अशा प्रकारे मी तुझ्याबरोबर म्हणजे वागलो। एक भाऊ म्हणून मला खरंच मी चुकलो, आय एम सॉरी। तर रमा म्हणते की अभि दादा, अहो का असे बोलतात, मला खरंच तुमचा राग आलेला नाही आणि येणार सुद्धा नाही। अहो खरंच तुम्हाला माहिती नव्हतं की काय घडत होते ते, आणि हे बघा असं कुठं लिहून ठेवलेलं आहे का, एक भाऊच फक्त बहिणीचं रक्षण करू शकतो, एक बहीण सुद्धा भावाचं रक्षण करू शकते, असं कुठे लिहून ठेवलं ना, नाही ठेवलं। त्यामुळे अभि दादा तुमच्यासारखा भाऊ अख्ख्या कोणत्याही जगात नाही। त्यामुळे हे बघा, एक भावाची बहिणीची काळजी घेणं, तिचं रक्षण करणं ही जबाबदारी असते, तितकीच जबाबदारी एका बहिणीची सुद्धा असते आपल्या भावाचं रक्षण करण्याची। आनंद आणि जान्हवीला हसू येतं। तर आनंद म्हणतो की हुई ना नए जमाने वाली बात, वा रमे एकच नंबर। त्यावर रमा म्हणते की अभि दादा उठा बरं, आता तुम्ही असे खाली बसलेले मला नाही आवडणार आणि मला वचन द्या की यापुढे तुम्ही असे कधीही दुःखात नाही राहणार, हसत खेळत राहणार नेहमीसारखं आणि पुन्हा नवीन आयुष्याची सुरुवात करतात। तेव्हा अक्षय आणि खूप हसतो, त्याला आपल्या रमाचा खूप अभिमान वाटतो। तर आनंद म्हणतो की हे बघ रमा, आता खूप काही झाले, एकदम करेक्ट बोलली तू, आणि रमा उठ, चला आता आराम कर, आम्ही दोघं आता निघतो आणि आम्ही आपापल्या रूम मध्ये जातो, तोपर्यंत तुम्ही एकमेकांबरोबर वेळ घालवा, आराम करा, आपण नंतर बोलूया। तर अभि म्हणतो की हो हो, यांना सुद्धा जरा वेळ एकत्र मिळून द्या। तेव्हा ते सर्वजण उठून जायला निघतात। तर रमा म्हणते की थांबा, मला सगळ्यांशी जरा थोडंसं बोलायचं आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी थांबा। तर आनंद म्हणतो की अगं कम ऑन रमा, अगं संध्याकाळी सर्वजण एकत्र येतील, मग आपण सर्वजण बोलूयात एकमेकांशी। आज सर्वजण हे एकदम मोकळे आहेत, कोणीही कुठे जाणार नाही, एकदम रिलॅक्स, त्यामुळे आपण सर्वजण एकत्र गप्पा मारून आनंद घेऊयात, एकमेकांशी बोलूयात। तेव्हा जान्हवी म्हणते की हो फायनली आपण टेन्शन फ्री झालो, त्यामुळे खरंच आता आपण इतके एन्जॉय करायचा, इतक्या गप्पा मारायच्या। आणि रमाला म्हणते की रमा तू आता स्वतःची काळजी घे, टेक केअर ऑफ, आणि ती रमाच्या पुन्हा किस घेते। आनंद म्हणतो की हो आता आम्ही काही बघणार नाही, त्यामुळे एकमेकांना वेळ द्या, म्हणून ते तिघेही तेथून बाहेर निघून जातात। तर अक्षय रमाला अगदी जवळ घेत म्हणतो, थांब रमा, एकच मिनिट मी आलो। आणि अक्षय उठतो आणि जो काही रमा आणि अक्षयचा मस्त असा फोटो असतो, तर तो फोटो घेतो आणि तो फोटो फ्रेम ही मस्त आपल्या भिंतीवर लावून देतो। रमा तो फोटो बघून खूपच खुश होते आणि रमा आणि अक्षय परत एकमेकांच्या मिठीत येतात आणि एकमेकांच्या त्या खांद्यावर खांदे ठेवून अगदी प्रेमाने अगदी एकमेकांमध्ये मग्न होऊन जातात। रमाच्या डोळ्यात मात्र खूप आनंद अश्रू येत असतात आणि ते दोघे एकमेकांच्या असे खांद्यावर डोकं ठेवून म्हणजे असे झोपलेले असतात आणि रमा ही बघत असते आणि अक्षय डोळे झाकून असतो। आणि तेवढ्यात शशिकांत दरवाजा उघडतो आणि तो त्यांना डोकावून पाहतो आणि मनात म्हणतो की रमा, अगं मला तुझी माफी मागायची आहे, परंतु कुठल्या तोंडाने मी तुझी माफी मागू, तुझा माझ्यावर विश्वास नाही बसणार,
मला नेहमी असं वाटायचं की माझ्या अक्षयने तुझ्याशी लग्न करून खूप मोठी चूक केली. अक्षय तर वाघाचा बछडा आहे, परंतु तू तर खरी वाघीण निघालीस. आणि त्याच्या हातामध्ये ते एक वाघाचं खेळणे असते आणि त्यावर मस्त हात फिरवत म्हणतो की तू तर खरीच वाघीण आहे आणि सर्व जगाला पुरून निघणारी. परंतु मी तुला ओळखण्यात चुकलो, त्यासाठी मला तू माफ करशील का? मी तुझ्याबरोबर आतापर्यंत जे काही वागलो मला खरंच खूप पश्चाताप होतो, मला माफ करशील का? त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रमा ही आपल्या कपड्यांच्या घड्या घालत असते आणि तेवढ्यात अक्षय तिच्यासाठी चहा घेऊन येतो. अगं रमा, मला तर असं वाटलं होतं की तू खाली आहे आणि वर काय करतेस? अगं चल ना खाली, सर्वांसमोर आपण बरोबर चहा घेऊयात. तेव्हा अक्षय हा अगदी खुश असतो आणि तो रमाला चहा देतो. तेव्हा रमा म्हणते की अहो तुम्ही पुढे व्हा, मी लगेच येते हे सर्व आवरून. तेव्हा रमा ही अगदी इतकी नाराज असते, कारण तिला असं वाटत असतं मी ज्या दिवसापासून या घरात आले त्या दिवसापासून मी या घरात कुणालाच नको होते आणि आजही या घरामध्ये मला तोच मान नाही, ते स्थान नाही आणि कदाचित तो मान मला कधी मिळणार सुद्धा नाही जो रेवाला तो मान या घरात मिळत होता, म्हणजे शशिकांत मुकादम आणि आजी यांच्याकडून. त्यामुळे माझीच काहीतरी खूप मोठी चूक होती, चुकते मी काहीतरी आणि यापुढे मात्र कदाचित हे असंच होत राहील. कदाचित मला काहीच असं या घरामध्ये स्थान नाही मिळणार. मी या घरात राहून सुद्धा कुणाची कधीच मन नाही जिंकू शकले. त्यांना जसे आवडते तसे मी खरंच कधीही नाही राहिले आणि कधीही नाही वागले. त्यामुळे सर्वांची मन माझ्याबद्दल नाराज आहेत. मग या घरात राहून माझा उपयोग तरी काय? मला खरंच कळत नाही की मी काय करू. तुम्ही समजून घेता हीच माझी अपेक्षा आहे. आणि रमा ही सर्व आपलं सामान बॅग भरते आणि ती बॅग भरून ती खाली येत असते. तर अक्षय म्हणतो की अगं रमा, तुम्हाला हाक मारायची ना, कशाला स्वतःला त्रास करून घेते? आणि एका दृष्टीने तर बरं झालं रमा तुझं सर्व सामान घेऊन तू खाली आली. तेव्हा अक्षय म्हणतो की चल आता आपल्या रूममध्ये हे सामान आपण लावून देऊयात, मी कपाटात लावतो. त्यावर लगेच अक्षय बॅग घेऊन आपल्या रूममध्ये ती बॅग घेऊन जात असतो. त्यावर रमा म्हणते की नाही, मी आपल्या रूममध्ये राहायला नाही जात. आणि रमाच्या डोळ्यात चक्क पाणी येत असते आणि ती सर्वांसमोर म्हणते की मला जरा सर्वांशी बोलायचं होतं. त्यावर काका म्हणतात की रमा अगं सर्वांना खाली येऊन देत, सर्वजण एकत्र आल्यानंतर आपण बोलूयात सर्वजण. तेव्हा रमा विचारते की सर्वजण कुठे आहेत? त्यावर अक्षय म्हणतो कुठे म्हणजे अगं आजी तर आता असेल रूम मध्ये आणि आभ्या तर वरती त्याच्या रूम मध्ये असेल, जान्हवी बहिणी आणि आनंददादा त्यांच्या रूम मध्ये असेल. पण रमा काय ग, सगळ्यांना तू का विचारतेस? नक्की झालं तरी काय? तेव्हा रमा रडत असते. रमा म्हणते की मी एक निर्णय घेते. अक्षय विचारतो की कसला निर्णय? या घरात सून म्हणून आले पण मी सर्वांची मन नाही जिंकू शकले. तेव्हा सीमा सुद्धा विचार करत असते की रमा का असं काय निर्णय घेतला असेल. सीमाला सुद्धा थोडा धक्का बसल्यासारखा वाटतो. रमा तर नाराज होऊन अगदी रडतच सांगत असते की खरंच या घरात आल्यापासून मी कधीही कुणाचं मन नाही जिंकू शकले आणि कुणाला आनंदी सुद्धा करू शकले. मी खूप प्रयत्न केला तरी सुद्धा नाही करू शकले. सगळ्यांच्या मनामध्ये मी माझी जागा निर्माण नाही करू शकले. हा सर्व माझा दोष आहे. त्यावरती अक्षय म्हणतो की अगं रमा मी पण. तेव्हा रमा म्हणते की नाही, यात तुमचा काही दोष नाही, सर्व काही चूक होती ती माझी चूक होती, ती माझी जबाबदारी होती, ती मी पार नाही पाडू शकले आणि ती रेवा या घरातून गेली, या घरावरील सर्वात मोठं संकट टळलं. पण आता मात्र माझ्यामुळे काही या घरात पुन्हा काही होऊ नये इतकीच माझी इच्छा आहे. सर्वांनी आनंदी राहावे, एकत्र राहावे, कुणालाही माझ्यामुळे कोणताही त्रास नको. आणि जर मी या घरामध्ये राहिले तर परत तेच होत राहणार, वाद भांडणं होतच राहतील. मी आई आजींना नाही आवडत, शशिकांत मुकादम यांना नाही आवडत, त्यामुळे या घरात राहून माझा उपयोग तरी काय? मी खूप प्रयत्न केला तरी सुद्धा ते मला सून म्हणून नाही स्वीकारू शकत आणि या घरात मला प्रत्येक जण आनंदात राहायला हवा आणि सर्वजण आनंदात राहिले तरच मला खूप छान वाटेल. आणि त्यासाठी हे घर आनंदी आणि खुश राहण्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे, वेगळं राहण्याचा. तर रमाचा हा निर्णय ऐकून सर्वांना धक्का बसतो. सीमाला राग येतो. सीमा म्हणते की रमा अगं काय बोलते वेड्यासारखं? अगं तुझे तरी तुला कळते का? नक्की काय बोलते तू हे सर्व? रमा म्हणते की हो आई, अहो माझा निर्णय झालेला आहे आणि मी एकटीच हे घर सोडून जाणार आहे, यांना मी माझ्यासोबत नाही नेणार. तेव्हा रमाचा हा निर्णय ऐकून अक्षयला सुद्धा आणखीन धक्का बसतो. रमा काय बोलते हे? रमाला काही वेळ लागले की काय? रमा अगं काय बोलते तू हे सर्व? रमा म्हणते की हो आई, मला हे घर
तोडायचं नाही, माझी फक्त इतकीच इच्छा आहे की या घरातील लोकांनी आनंदात राहावं, त्यामुळे या घरात मी नाही राहू शकत आणि जर त्यांची इच्छा असेल तर ते मला येऊन भेटतील असे ती अक्षयकडे बघत सुद्धा म्हणते. ते माझ्याबरोबर वेळ घालवतील. तर सीमा म्हणते की अगं ते सगळं तर होईल, अगं माझं काय, घरातील इतर लोकांचं काय, अगं घराचं काय, जरा विचार केला का तू? तेव्हा काका सुद्धा म्हणतात की रमा मला सांग, मी सुद्धा कधी तुला परक मानलं का ग? रमा फक्त खूप रडत असते आणि सर्वजण आता आपापल्या परीने रमाला समजवण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतात. तेव्हा आनंद म्हणतो की अगं मी आणि जानूने कधी परक मानलंस का? तेव्हा लगेच सीमा रमाचा हात धरते आणि बाळा बघितलेस का ग, आम्ही सर्वजण तुला किती जीव लावतो ग? अभि सुद्धा येतो. अभि सुद्धा म्हणतो की हो मी पण रमा. तेव्हा लगेच सीमा म्हणते की बाळा अगं तू काय कसला विचार करतेस, काय सुचतं तुझ्या डोक्यामध्ये हे सर्व? तेव्हा रमा खूप रडत असते. हो आई, तुम्ही सर्वांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, मला खूप जीव लावलं. आई अहो जसं सगळ्यांच्या मनामध्ये प्रेम आहे तसं काहींच्या मनामध्ये नाही ना, आणि एकाच्या मनात असून प्रेम काय उपयोग? सगळ्यांचे मन हे आनंदी राहायला हवं. माझ्याबद्दल सर्वांचं मन अगदी आनंदी, म्हणजे शशिकांत मुकादम आणि आजी यांचा म्हणजे यांना माझा खूप राग आहे. तुम्ही सर्वजण तर माझ्यावर खूप प्रेम करतात, परंतु ते दोघं मात्र मला या घरामध्ये, मी त्यांना नकोय असं त्यांना वाटतं. त्यामुळे आई मी या घरामध्ये नाही राहू शकत. आणि आई मला माहिती आहे की जर या घरामध्ये मी परत राहिले तर या घरामध्ये पुन्हा ते भांडणं वाद होत राहतील. आणि आई मी सर्वांची मन नाही जिंकू शकले आणि या घरामध्ये वाद क्लेश नकोय, त्यासाठी हे घरात मी नाही राहू शकत. आणि मी आई येत राहीन ना या घरामध्ये सण साजरे करण्यासाठी आणि आनंद जो काही असेल सेलिब्रेशन सर्व एकत्र करण्यासाठी मी नक्की येत राहील. तर सीमा अक्षय आणि बाकी सर्वांना धक्का बसतो. रमा रडतच पुढे म्हणते की मुली कशा आईला भेटण्यासाठी माहेरी जातात, वडिलांना भेटायला, जवळच्या माणसांना भेटायला, तशीच मी तुम्हाला भेटायला येत राहील. आणि रमा खूप रडत असते. अभिच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. अभि सुद्धा मनात असा विचार करतो की रमाने काय हा निर्णय घेतला असेल आणि काय बोलते ही रमा सर्व. रमा पुढे म्हणते की आई मी तुमच्यापासून लांबच राहील, मला हे प्रेम असंच राहायला हवं आहे, त्यासाठी हा निर्णय मी घेते. असं म्हणतात की थोडासा दुरावा असेल तर प्रेम कायम टिकून राहतं, त्यामुळे आई प्लीज तुम्ही मला समजून घ्या. तेव्हा लगेच रमा ही अक्षय जवळ येते आणि अक्षयचे हात धरते आणि अहो प्लीज तुम्ही मला समजून घ्या असे म्हणत असते. अक्षय म्हणतो की अगं मी तुला समजून घेऊ शकत नाही म्हणजे काय, नेमकं तुझ्या डोक्यामध्ये काय चाललं रमा? तेव्हा रमा सुद्धा खूप रडत असते. तरी सुद्धा रमा काही ऐकत नाही आणि आपली बॅग घेऊन ती जायला निघते. तोच लगेच आजी बाहेर येते आणि सर्वांसमोर मोठ्या आवाजात म्हणते की रमा थांब. तेव्हा रमा लगेच थांबते. आजी पुढे येते. आजी म्हणते की पुरं झाली आता तुझी नाटकही, आतापर्यंत तू आम्हाला रमा खूप त्रास दिला. तेव्हा रमा हात जोडते आणि त्यासाठीच मी तुमची माफी मागते आई आजी असे म्हणत असते. तेव्हा सर्वजण आता आजीला काय म्हणायचे असेल म्हणून सर्वजण एकमेकांकडे पाहायला सुरुवात करतात. त्यावर आजी जरा कठोर शब्दातच म्हणते की रमा यापुढे मात्र मी तुझा त्रास नाही सहन करणार, आता मात्र तुला माझं ऐकावेच लागेल. तेव्हा मात्र आता सर्वांना म्हणजे असं वाटतं की आई आजी का अशा रमाला रागवत असतील, बोलत असतील, परंतु आई आजीचा उद्देश मात्र वेगळा असतो. आजी म्हणते की रमा मी तुझी आजी सासू आहे. तर रमा म्हणते की हो आई आजी, अहो तुम्हाला त्रास होऊ नये म्हणूनच हे घर सोडून मी जाते इकडून. तेव्हा आजी म्हणते की अच्छा म्हणजे तू इकडून या घरातून निघून जाणार, मग अर्थाकडे कोण बघणार? या घरात वाद होतात, भांडणं होतात, मग ते कोण सोडवणार? मुकादमांचं घर, मुकादमांचा बिझनेस कोण सांभाळणार? रमा अगं रमा तुझा तू निर्णय घेऊन मोकळी झालीस, पण आता माझा सुद्धा निर्णय तू ऐक. तेव्हा आता हे बदललेले रूप बघून सर्वांना मात्र अगदी आजीच्या ह्या रूपाचा आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा सर्वजण अगदी धक्क्यानेच आजीकडे पाहायला सुरुवात करतात. आजी म्हणते की हे बघ रमा आता माझा सुद्धा निर्णय तू ऐक, इथून पुढे मुकादमांचं घर आणि मुकादमांचा हा बिझनेस तू सांभाळायचा रमा. तेव्हा सीमाला खूप आनंद होतो. तर सर्वजण अगदी खुश होतात. तेव्हा आई आजी काही न विचार करता लगेच ज्या चाव्या असतात तर त्या चाव्या रमाच्या हातात देतात. सर्वजण अगदी आश्चर्याने पाहत असतात. सर्वांना खूप आनंदाचा असा धक्का बसतो. रमा म्हणते की आई आजी मी नाही अशी सांभाळू शकत. तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ रमा सर्व काही तू सांभाळायचे आणि आता एकही शब्द मी तुझा ऐकून घेणार नाही. तेव्हा आजी म्हणते की हे बघ सीमा तू जरी सून असली तर ही जबाबदारी मी तुझ्यावर नाही सोपू शकत. तेव्हा सीमा
सीमाच्या डोळ्यात अगदी आनंद अश्रू येतात। सीमा म्हणते की हो आजी, आई नका देऊ, अहो नकाच देऊ, मी तर म्हणते नकाच देऊ। तेव्हा आजी म्हणते की हो ती जबाबदारी मी जान्हवीवर सुद्धा नाही सोपू शकत। मला हे माहिती आहे की माझ्यानंतर मुकादमांचं हे घर, मुकादमांचा बिझनेस सांभाळण्यासाठी सक्षम असेल तर ती फक्त रमा। तेव्हा सर्वांना हा आजीचा निर्णय ऐकून खूप आनंद होतो। तर सीमा म्हणते की आई, अहो खरंच तुमचा हा निर्णय मला खूप आवडला, मला खूप आनंद झाला। रमा मात्र अगदी आजीकडे एकटक पाहतच असते। तिला तर आता आश्चर्याचा धक्काच बसतो की ती स्वप्न पाहते की काय असं तिला वाटतं। आणि सर्वांना सुद्धा आजीचा हा निर्णय मान्य असतो। सर्वांचे चेहरे हे खुलतात। सीमा म्हणत असते की हो आई व्हेरी गुड। तर आजी विचारते की आनंद तर होतो ना? सीमा म्हणते की हो हो। तेव्हा आजी म्हणते की मग सांग ना तुझ्या ह्या लाडके सुनेला मुकाट्याने घरी बस म्हणून। सीमा म्हणते की हो हो सांगते ना। आणि खुश होऊन सीमा सुद्धा अगदी रमाला समजावते की हे पग रमा, आईंची सुद्धा इच्छा आहे की तू हे घर सोडून कुठेही जाऊ नये, इथेच या घरामध्ये राहावं। तेव्हा अक्षयच्या डोळ्यात सुद्धा आनंद अश्रू येतात। तो सुद्धा आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो। सर्वांना अगदी आनंद होतो। आनंद असा गगनात मावेनासा होतो। सीमा सुद्धा म्हणते की हो माझी सुद्धा इच्छा आहे की रमा अगं तू या घरात राहावे। आणि त्यावर लगेच शशिकांत पुढे येतो। शशिकांत सुद्धा म्हणतो की हो माझी सुद्धा हीच इच्छा आहे की रमा तू या घरामध्ये राहावं। तेव्हा सर्वजण शशिकांतकडे बघायला सुरुवात करतात। शशिकांत पुढे येतो, रमा समोर उभा राहतो, हात जोडतो। रमा मला तुझी माफी मागायची आहे, तू प्लीज मोठ्या मनाने मला माफ कर। तेव्हा मात्र आता सर्वांना शशिकांतच्या या वागण्यावर विश्वास बसायला तयार नसतो। तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघा माफी मागण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत तुम्ही, कारण तुम्ही कधीही या कुटुंबाचा विचार केलेलाच नाही। तेव्हा शशिकांत खाली मान घालतो आणि अक्षय तू असं काही बोलू नको, मी खरंच खूप मनापासून माफी मागतो, माझ्या चुकांचा मला खरंच खूप पश्चाताप होतो, त्यामुळे मी रमासमोर हात जोडतो आणि तसंही वाटलं तर मी रमाचे पाय पकडतो। म्हणून शशिकांत लगेच रमाचे पाय पकडायला जातो। तेव्हा रमाच्या डोळ्यात अगदी आनंद अश्रू येत असतात। रमा म्हणते की अहो तुम्ही माफी मागावी, आमच्या कुणाच्याही पाया पडावं असं आम्हाला कुणालाच अजिबात नाही वाटत। पण हे काय जे काही म्हणालेत ना ते अगदी बरोबर आहे। तुम्ही असे इतक्या अनेक काही गोष्टी केल्यात, सर्वांना त्रास दिला, त्यामुळे इतक्या लवकर ते विसरणं काही शक्य नाही। तेव्हा शशिकांत रडतच हात जोडून उभा असतो आणि रमाला म्हणतो की का विसरू शकणार नाही रमा, का नाही? रस्त्यावरच्या अनोळखी माणसाला सुद्धा आपण दया दाखवतो। अगं मी तर तुझा सासरा आहे आणि सासरा म्हणजे बापच असतो ना ग, बापाच्याच ठिकाणी। तेव्हा रमाच्या डोळ्यात आणखीन पाणी येते। रमा म्हणते की हो तुमचं बरोबर आहे, माझे बाबा तर या जगामध्ये नाहीत। लग्न करून जेव्हा मी या घरात आले तेव्हा मात्र याच अपेक्षेने मी या घरामध्ये आले होते। असं वाटलं होतं की तुमच्या रूपाने मला माझे बाबा परत मिळतील। रमा ही सर्व सांगत असताना खूप रडत असते आणि रडतच शशिकांतला विचारते की काय हो बाबा, खरंच तुम्हाला हे सर्व मनापासून वाटते का? तेव्हा शशिकांत रडतच हात जोडत म्हणतो की हो रमा खरंच मी तुला माफी मागतो, मला माफ कर, मला खरंच वाटतं माझ्या मनाला खूप पश्चाताप होतो, मी मनापासून तुझी माफी मागतो। तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे, पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील। तर शशिकांत म्हणतो की हो तू सांग की मला काय करावे लागेल, ते मी तू करायला तयार आहे, पण सांग मला माफ कर। रमा म्हणते की हो मी रोज तुम्हाला एक गोष्ट सांगेल, मग ती तुम्हाला करावीच लागेल। शशिकांत म्हणतो की हो मी करेल रमा, फक्त तू सांगत राहा, मी सगळं काही तुझं ऐकेल, करेल। तेव्हा रमा म्हणते की हो रोज तुम्हाला आईबरोबर बसून एक कोथिंबीरीची जुडी निवडावी लागेल। तेव्हा सर्वांना खूप आनंद होतो, सर्वजण हसतात। शशिकांत म्हणतो की हो मी निवडेल रमा, मी ते सुद्धा करेल, तुला माहिती नाही कोथिंबीर निवडण्यामध्ये सुद्धा मी तुझ्या आईला हरवेल। तेव्हा रमा म्हणते की अहो तेच आपल्याला नाही करायचं। आजीला सुद्धा खूप हसायला येत असतं। अहो बाबा स्पर्धा नाही करायची आपल्याला कुणाबरोबर, सगळीच आपली माणसं आहेत, आपलं कुटुंब आहेत, आपण एका घरामध्ये राहतो, येथे आपल्याला कुणाला हरवायचं सुद्धा नाही आणि कुणाबरोबर जिंकायचं सुद्धा नाही। एकत्र राहून फक्त एकमेकांवर प्रेम करायचं। तुम्ही आईबरोबर बसा, एकत्र वेळ घालवा, छान अशा गप्पा मारा, त्यांच्या आवडीनिवडी विचारा, तुमच्या आवडीनिवडी बद्दल तुम्ही त्यांना सांगा। तेव्हा शशिकांत खूप रडत असतो आणि हात जोडतो। रमा अगं तू सांगशील ते मी करेल, मी सर्व काही करायला तयार आहे, फक्त तुम्हाला मोठ्या मनाने माफ कर। तेव्हा रमाकांत काका लगेच म्हणतात की म्हणजे दादाला नमवू शकेल अशी एकमेव व्यक्ती आपल्या घरात आहे, ती म्हणजे रमाच, हो की नाही आई? तेव्हा आनंद म्हणतो की करेक्ट आहे काके, आणि सर्वांना खूप आनंद होतो, सर्वजण अगदी खुश असतात। आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब येतात आणि शशिकांत मुकादम यू आर अंडर अरेस्ट। तेव्हा मात्र आता शशिकांतच्या पायाखालची जमीन हादरते आणि सर्वांना एक खूप मोठा धक्का बसतो।
श्रीकांत हा अगदी माफी मागून उभाच असतो आणि त्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा हा बघा इथे संपतो। पुढील भागामध्ये जी काही होळी साजरी करायची असते म्हणजे घरातील जे काही नको आहे त्या वस्तू आणि जे काही नको आहे ते दुःख अगदी त्या होळीमध्ये अगदी विसर्जन करायचं असतं। म्हणून रेवाच्या जे काही वस्तू तिचे जे काही कपडे सर्व काही आहे तर अक्षय हा बाहेर घेऊन येतो आणि सर्वांसमोर तिची होळी पेटवतो। आजी सुद्धा म्हणते की हो माझ्या अक्षयला नातवाला गच्चीवरून ढकलून दिलं होतं हे त्यासाठी म्हणजे रेवाचा एक फोटो असतो आजी सोबत तो सुद्धा त्या जाळामध्ये ती टाकते। तर अभि सुद्धा म्हणतो की हो माझ्या आरती बरोबर जे काही केले तर त्यासाठी हा म्हणजे ते सुद्धा त्याच्या रूम मधील तो फोटो तेथे टाकतो आणि रमा आणि अक्षय आपल्या हाताने ते पेटवतात आणि त्यातून जो धूर निघतो तर अक्षय म्हणतो की हा काळ म्हणजे ती रेवा, हा धूर म्हणजे ती रेवा, तो काळ, तिची सावली सुद्धा आपल्या घरावर पडून द्यायची नाही। तेव्हा आता रमा आणि अक्षय खूप खुश असतात। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।